नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी राज्यशास्त्रामधील दुसरा पाठ, तो म्हणजे परराष्ट्र धोरण. तर परराष्ट्र धोरणामधले जे फर्स्ट दोन पार्ट्स आहेत तर ते आपले बघून झालेले आहेत. आज आपण बघणार आहोत थर्ड पार्ट, ज्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की एक्झॅक्टली जे भारताचं परराष्ट्र धोरण आहे ते दोन टप्प्यांमध्ये आपण डिवाइड केलंय. पहिलं म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून ते 1990 पर्यंतचं, आणि दुसरं म्हणजे 1990 पासून ते आतापर्यंतचं. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असं दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा काय गरज होते. सो बेसिकली तुम्ही पाहिलं असेल की सेकंड चॅप्टर ऑफ हिस्ट्री मध्ये इतिहासामध्ये आपण पाहिलं होतं की साधारणतः 1991 नंतर जागतिकीकरण वगैरे झालं होतं. म्हणजेच काय, तर ज्या बाहेरच्या कंपनीज आहेत किंवा इतर देश जे आहेत त्यांना सुद्धा आता खुली बाजारपेठ मिळाली होती. कोणताही देश कुठेही जाऊन व्यापार व्यवहार वगैरे करू शकतो. सो मग अर्थात परराष्ट्र धोरण त्याप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले. आता काय चेंजेस झाले किंवा कसा काय बदल झाले होते ते सगळं आपल्याला इथे बघायचं आहे. सो भारताचं परराष्ट्र धोरण सुरुवातीचा टप्पा. बाय द वे, याच्या आधी मी तुम्हाला ऑलरेडी परराष्ट्र धोरण म्हणजे काय, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि होप सो की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर प्लीज चेकआउट करा. ओके, सो स्टार्ट करूया आपण. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळामध्ये केली. तर हे महत्वाचं आहे, कोणी केली हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. बघा, आतापर्यंत ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये काय केलं होतं, वसाहतवाद म्हणजेच काय, वसाहती स्थापन केले, तिथे राज्य केलं. म्हणजे बेसिकली ते राज्य करण्यासाठी नव्हते, व्यापार करण्याच्या हेतूने आले होते. पण नंतर त्यांना कळले की इथे आपण आरामात राज्य वगैरे करू शकतो, आणि मग त्यांनी त्या वसाहती करत 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 पूर्ण भारतावरती राज्य केलं. आणि मग त्यामुळे जेव्हा आपण परराष्ट्र धोरण तयार केलं तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा हाच होता की इथून पुढे कोणी वसाहती बनवायला ते यायचं नाही. सो पहिला पॉईंट हाच आहे की वसाहतवादाला विरोध केला. आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. सो अगेन आपण बघतोय की आपला देश जो आहे तो पूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित करणारा देश किंवा शांततेला महत्व देणारा देश आहे. म्हणजे कोणतंही कारण असू दे किंवा कुठलेही मतभेद असू दे, ते डिरेक्टली युद्धबिद्ध करून न सोडवता आपण ट्राय करतो की विल फोकस ऑन द शांतता प्रस्थापित करणं, म्हणजे बसून वगैरे चर्चा करून प्रश्नांची उत्तरं फिगर आउट करणं, फाइंड आउट करणं, याच्यावरती आपला जास्त फोकस आहे. आणि तेच याच्यामध्ये मांडले की कुठलाही प्रश्न असेल किंवा कुठलाही काही पण मतभेद असतील तर आपण ट्राय करायचं आहे की ते शांततेच्या मार्गाने सोडवायचं आहे. आणि ऑफकोर्स सुरक्षितता तर आहेच आहे, ती तर ठेवलीच पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं, म्हणजे आधी मेन या गोष्टी, मग पुढे जे काय असेल ते. तर या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर तीन बाबींचा प्रभाव होता. पहिला म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. कारण आता आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे, आधी पारतंत्र्यामध्ये होता. तर स्वतंत्र झाल्यानंतर कुठलाही म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये आपण किंवा दुसऱ्या महायुद्धामध्येही आपण पाहिलं की भारताला इन्व्हॉल्व्ह व्हायचंय का तुम्हाला किंवा सहभागी व्हायचंय का असं कोणी विचारलंच नाही, कारण आपण स्वतंत्रच नव्हतो. पण आता आपल्याकडे हा अधिकार आहे हो म्हणण्याचा किंवा नाही म्हणण्याचा. त्यानंतर आपण पाहिलं की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताने शीतयुद्धामध्ये अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. सो तेव्हा आपण निर्णय घेऊ शकत होतो, कारण आपण स्वतंत्र होतो. सो स्वतंत्र झाल्यानंतर कुठल्याही आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे कोणाच्याही दबावाखाली न पाहता आपण स्वतंत्रपणे आता निर्णय घेऊ शकतो, स्वतंत्रपणे पाहू शकतो. आपला आपलं जे काही मत आहे ते आपण मांडू शकतो. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोके पण भारत विचारात घेतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण ऑफकोर्स आपले शेजारचे देश असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण याच देशांबद्दल विचार केला पाहिजे, कारण यांच्याकडून डिरेक्ट धोका आहे आपल्याला. स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर, हे सुद्धा तत्कालीन भारताचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही रिसेंटली पण ऐकलं असेल की आत्मनिर्भर भारत किंवा मेड इन इंडिया वस्तू वगैरे वापरायच्या, तर ते काय झालं, स्वावलंबन झालं. म्हणजे आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपण इतर देशांवरती अवलंबून न राहता जितक्या गोष्टी शक्य होतील तितक्या आपण मेड इन इंडिया बनवायच्या आहेत, मेड इन इंडिया वापरायच्या आहेत. म्हणजे बेसिकली आत्मनिर्भर भारत जे आहे तर ते अंमलात आणायचं आहे. त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडामधील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. अर्थात कारण आपण आशिया खंडामध्ये आहोत त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा हेच बघणार की आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत तर त्यांच्याशी आपले संबंध चांगले असले पाहिजेत. पुढचं पुढे बघू, पण आधी आपल्या आसपासचे लोक तर आपल्या
सोबत असली पाहिजेत, राईट. सो मग ते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा केलं. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये केला गेला. अर्थात आता आपण पाहतोच आहोत की आपल्या आसपास पाकिस्तान आहे, चायना आहे, नेपाळ, भूटान, मलेशिया, इंडोनेशिया, अजून श्रीलंका, हे सगळे देश आपल्या आसपास आहेत, राईट. मग यातले किती देश आपल्याला सपोर्ट करतायत, किती देश आपलं चांगलं इच्छित आहेत, किंवा किती देश असे आहेत जे आपले मित्र राष्ट्र आहेत, किंवा कोणते असे आहेत की जे शत्रू राष्ट्र आहेत, किंवा जे आपल्याशी ज्यांचे चांगले संबंध नाहीयेत, युद्ध वगैरे होत आहेत सतत. तर हे आधी आपण बघितलं पाहिजे, राईट. कारण बाकीचे देश आपण नंतर बघूया, पण आधी आपल्या आसपासची जागा तर आपण सुरक्षित केली पाहिजे. सो पहिलं काम जे आहे तर ते हे करण्यात आले की कोणते देश मित्र देश आहेत, किंवा कोणाशी कसे संबंध ठेवायचे आशियाई खंडामधल्या देशांशी, हे आधी पाहण्यात आलं. तर ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकापर्यंत विस्तारित झाली. परंतु काही आफ्रो आशियाई देश जे आहेत तर ते अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले. भारताची भूमिका काय होती? अलिप्तवादी. परंतु आफ्रिकेमधले काही देश असे आहेत की ज्यांनी इतर भारत किंवा इतर अमेरिका किंवा सोव्हिएत युनियनचे जे गटांमध्ये होते तर त्या गटामध्ये गेले. ठीक आहे. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली आणि त्यामुळे असं झालं की मग ते त्या शीतयुद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. त्याच्यामुळे जे आपण बघत होतो की हे जे अलिप्तवाले देश आहेत ते काय करायचे, आपापल्या संघटना बनवायचे आणि त्यांचा मूळ फोकस यावरती होता की आपला विकास साधण्यावर, रादर दॅन त्या शीतयुद्धामध्ये भाग घेण्यावर. हे आपण बघितलं, राईट. सो मग हे लोक ऑलरेडी त्या शीतयुद्धामध्ये सहभागी झाले होते, आफ्रिकेमधले काही देश. आणि त्यामुळे कदाचित आर्थिक विकासामध्ये असेल किंवा जी पण विकासाची प्रक्रिया आहे ती तिथे मागे पडली. त्यानंतर यथावकाश म्हणजे आरामात जे देश शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत, त्यांनी अलिप्तवाद संकल्पनेला पाठिंबा दिला. आणि मग असे पण काही देश होते की जे ना अलिप्तवादीमध्ये होते, जे ना या दोघांकडे होते. मग त्यांनी हळूहळू अलिप्तवादी चळवळीकडे यायला सुरुवात केली. शांतता आणि स्वतंत्र ही दोन तत्वे जी आहेत तर ती अलिप्तवादी धोरणाची मुख्य होती. कारण ऑफकोर्स त्यांना हेच हवं होतं. त्यांना कधीच म्हणजे अलिप्तवादी धोरण जे आहे त्याच्यामध्ये नेहमी हेच होतं की आपल्याला कुठल्याही युद्धामध्ये जायचं नाही, किंवा कुठल्याही गटामध्ये जायचं नाही. आपलं स्वातंत्र्य आपल्याला ठेवायचं आहे, हा मेन मुद्दा. दुसरा मुद्दा हा होता की युद्धात जायचं नाही किंवा युद्ध करायचं नाही शक्यतो. याचा अर्थ हाच की शांतता ठेवायची आहे. सो हे दोन मूलभूत मुद्दे जे आहेत तर ते होते अलिप्तवादी चळवळीचे किंवा धोरणाचे. या काळामध्ये भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेले जे पण संघर्ष आहेत त्याला तोंड द्यावं लागलं. भारत पाकिस्तानमध्ये 1947-48 आणि 1965 मध्ये काश्मीर या प्रश्नावरून युद्ध झालं. तर 71 मध्ये आपण बघितलं की इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री होत्या तर त्या काळामध्ये जे आपल्याकडे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिमेकडचं पाकिस्तान, म्हणजे ऍक्च्युअल जे पाकिस्तान आहे ते वायव्येकडचं आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश. तर बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी पण आपण त्या युद्धामध्ये सहभागी होतो. ते पण युद्ध झालं होतं 1971 साली. ठीक आहे. आणि त्यातून स्वतंत्र बांगलादेश निर्मिती झाली होती. ते आपण ऑलरेडी इतिहासामध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहेच. 1970च्या दशकामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक प्रकारचं स्थैर्य होतं. म्हणजे ठीक आहे, आता युद्ध झालेले आहेत पाकिस्तान आणि भारत यांचे. आता साधारणतः एक स्टेबल चालू आहे, किंवा एक भारत स्वतंत्र होऊन पण साधारणतः 20च्या वरती वर्ष झालेली आहेत. म्हणजे आता एक भारताने कुठल्या राष्ट्रांशी कसं वागावं किंवा इतर देश भारताशी कशी वागतात, हे सगळं आता एक भारताला कळलं होतं आणि त्यानंतर एक स्टेबल, स्थैर्यवालं असं एक परराष्ट्र धोरण बनवलं गेलं होतं. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला होता. 1974 मध्ये भारताने अणुचाचणी सुद्धा केली, ते पण आपण पाहिलेलं आहे. आणि त्याद्वारे सिद्ध केलं की आपल्याकडे अण्वस्त्र सुद्धा आहेत, आपण त्याच्यामध्ये सुद्धा मागे नाही आहोत. आणि पुढे मागे जर कुठल्या देशाने आपल्यावरती अण्वस्त्रांचा मारा वगैरे केला तर आपण सुद्धा त्याला उत्तर द्यायला सज्ज आहोत. ठीक आहे. म्हणजे त्यांनी आपलं एक स्थान दाखवलं की आमच्याकडे सुद्धा आहेत बाबा अण्वस्त्र. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. अगेन, या संघटना का होत्या तर बेसिकली काही देश, मोजके देश असतील किंवा जे पण देशांना सहभागी व्हायचे आहेत ते देश एकत्र यायचे आणि त्यांचं असं होतं की आपण आर्थिक प्रश्नांसाठी किंवा आर्थिक विकासासाठी एकत्र येऊयात. काही देशांचं असं होतं की आपण व्यापार करण्यासाठी एकत्र येऊयात. काही देशांचं असं आहे की आपण खनिज तेलांसाठी एकत्र येऊयात. असं करत करत खूप साऱ्या संघटना तयार केल्या गेल्या, जेणेकरून एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने आपण विकास करू शकू. त्यानंतर चीन बरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. कारण अर्थात भारताला शांततामय मार्गाने सगळं काही करायचं होतं आणि त्यामुळे आपल्या आसपासचे जे प्रदेश आहेत त्यांचा आणि आपला संबंध चांगला असला पाहिजे.
आणि मग त्यासाठी इव्हन भारताने पाकिस्तान बरोबर पण संवाद करायचा प्रयत्न केला होता, चायना बरोबर संवाद करायचा प्रयत्न केला. कारण सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाण करायला पण सुरुवात केली आणि इव्हन अमेरिका भारताच्या सीमेवरती नसला तरी पण महासत्ता देश असल्यामुळे त्यांच्याशी आपले संबंध चांगले असणे पण गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग सुरक्षिततासाठी की कधी आम्हाला गरज लागली तर असं करत भारताने अमेरिकेसोबत पण चांगले संबंध ठेवण्यास किंवा देवाणघेवाण करायला सुरुवात केली. ठीक आहे, आता बघा पहिला टप्पा आहे तो म्हणजे 1947 पासून ते 1990 पर्यंतचा. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्तवादाचा स्वीकार केला आणि त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, विकासासाठी योग्य ती मदत राष्ट्रांकडून करून घेणे याला या काळामध्ये प्राधान्य होतं. म्हणजे हेच की अगेन शांतता ठेवायची आहे ती कधी राहील जेव्हा सगळ्यांशी चांगले संबंध असतील, मैत्रीपूर्ण संबंध असतील. सो अगेन जो बेसिक चौकट जी आहे बेसिक ती हीच आहे. अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तांकडून मदत मिळणं शक्य झालं. म्हणजे भारताने कुठल्याही अमेरिका असेल किंवा सोव्हिएत रशिया असेल कोणाचा पण एकाचा पक्ष नव्हता घेतला. आणि त्याचा फायदा हा झाला की दोघांकडून पण भारत मदत मागू शकत होता किंवा दोघांसोबतही चांगले संबंध असल्यामुळे पुढे जाऊन असं वैर नाही घ्यावं लागलं कोणाशीही किंवा कुणीही असं नव्हतं की तुम्ही त्यांच्या गटामध्ये गेला आता आमच्याकडे कसं काय मदत मागते तर असं नाही झालं. सो त्याच्यामुळे अलिप्त राहण्याचा हा बेनिफिट म्हणजे फायदा नक्कीच झाला भारताला. संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळामध्ये भर होता कारण अर्थात नुकतेच आपण स्वतंत्र झालेलो आहोत. अजूनही आपल्या देशाची घडी नीट नाही बसलीये त्याच्यामुळे ती आधी बसवणं गरजेचं होतं. त्यासाठी मग तंत्रज्ञान असेल ते आयात करणं. मग सोव्हिएत रशिया, फ्रान्स, जर्मनी हे सगळे देश जे आहेत तर ते तंत्रज्ञानामध्ये टॉपला येतात. तर मग यांच्याकडून तंत्रज्ञान मागवणं असेल, शिकून घेणं असेल तर या सगळ्या गोष्टी चालू होत्या. बघा त्यामुळे काय झालं की इव्हन भारताने अलिप्तवाद स्वीकारल्यामुळे अमेरिकाकडून त्यांना सुरक्षा मिळत होती आणि टेक्नॉलॉजी वगैरे सगळं त्यांना सोव्हिएत रशियाकडून मिळतंय म्हणजे हा फायदा झाला. तर या कालखंडामध्ये भारताला काही आव्हानांना पण सामोरे जावं लागलं. त्यामध्ये मग पाकिस्तानशी संघर्ष त्यानंतर आपण पाहिलं की भारत चीन युद्ध झालं होतं मॅकमोहन रेषेवरती सेकंड चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता भारताचं जे काही परराष्ट्र धोरण आहे पहिल्या टप्प्यातलं ते पंडित नेहरू यांनी बनवलं होतं किंवा त्यांचं त्यामध्ये योगदान होतं. तर काय काय योगदान होतं जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आपण स्वतंत्रपणे आकलन करावं कारण अर्थात आता आपल्यावर कुठल्याही इतर सत्तेचा दबाव नाहीये त्यामुळे आपल्यासाठी जे निर्णय बरोबर आहेत ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं असं आहे की शांततेच्या धोरणाचा त्यांनी पाठपुरावा केला हे तर आहेच म्हणजे भारत इज इक्वल टू शांतता हे ऑलरेडी ठरलेलं आहे. पण असं पण आहे की जर तुम्ही भारत कधी स्वतःहून कुठलाही हल्ला वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. पण तुम्ही जर भारतामध्ये युद्ध वगैरे करायला सुरुवात केली तर भारत मागे पण हटत नाही. सो शांतता आहे तोपर्यंत आहे. नेक्स्ट आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये 1991 ते आजपर्यंत. भारताचे दुसऱ्या टप्प्यातील जे परराष्ट्र धोरण आहे तर ते अधिक व्यापक आहे म्हणजे अजून त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर ते घेतलेल्या आहेत ज्या की भारताचा विकास अजून गतिशील पद्धतीने करायला मदत करतील. आता याच्यामध्ये काय काय येते बघा. तर या काळामध्ये राजकीय आणि लष्करी संबंधांना सुद्धा प्राधान्य राहिले नाही. एक मिनिट काय झालं काहीतरी मिस केलं का मी. ओके सॉरी. तर शीतयुद्धोत्तर काळामध्ये म्हणजे जेव्हा शीतयुद्ध झालं तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे शीतयुद्ध झाल्यानंतर साधारणतः 1945च्या नंतरच्या काळामध्ये राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही म्हणजे फक्त तेवढ्यापुरते संबंधित नव्हते. तर परराष्ट्र धोरणामध्ये अर्थकारण म्हणजे आर्थिक स्थिती, त्यासोबतच व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा पण समावेश झाला म्हणजे फक्त लष्कर, फक्त सुरक्षा एवढंच नाही. तर या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये आल्या. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील जे सरकारी नियंत्रण आहे तर ते कमी केलं. आणि मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्यामुळे काय झालं की आसपासचे जे इतर देश आहेत त्यांना पण भारतामध्ये येऊन व्यापार करायला आता परमिशन मिळाली. सो अर्थात याच्यामुळे भारताला पण फायदा आहेच की म्हणजे जेव्हा ते देश आपल्याकडून काही घेऊन जातील म्हणजे आपण जेव्हा त्यांना काही निर्यात करू तेव्हा आपल्याला टॅक्स मधून वगैरे पैसे मिळणार आहेतच अर्थात त्यांच्याकडून पण आपण बऱ्याचशा गोष्टी आयात करू शकतो. सो ही देवाणघेवाण जी आहे तर ती वाढली त्यामुळे व्यापारामध्ये वाढ झाली आणि अर्थात त्यामुळे आर्थिक स्थिती पण बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारली. तर जागतिक व्यापारामध्ये आपला सहभाग वाढला आर्थिक विकास दर वाढवण्याचे पण प्रयत्न होऊ लागले. 1990 नंतरच्या दशकामध्ये आग्नेय आशियामधील राष्ट्रांशी म्हणजे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी आपले जे आर्थिक संबंध आहेत तर ते अजून बळकट झाले.
इस्रायल, जपान, चायना, युरोपियन संघ यांच्याशी पण आपली देवाणघेवाण वाढली. कारण अर्थात आपण हेच बघतोय की विकास कशा पद्धतीने साधता येईल आणि किती जास्तीत जास्त देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आपण प्रस्थापित करू शकतो. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांचा सहभाग भारताचा या म्हणजे संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. मग त्याच्यामध्ये G20 आहे, ब्रिक्स आहे. ब्रिक्स बेसिकली एक संघटना आहे ज्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया बघा BRICS. सो या देशांच्या नावाची जी पहिली अक्षरं आहेत त्यावरून ब्रिक्स हे नाव बनले. आता याच्यामध्ये अजून राष्ट्र ऍड झालेली आहेत, तर ते तुम्ही मला सांगणार आहात की हे तर आधीपासून होते सुरुवातीपासून साधारणतः आतापर्यंत हे सगळे राष्ट्र एकत्र होतेच, पण याच्यामध्ये अजून काही नवीन राष्ट्र ऍड झालेली आहेत, तर त्यांची नावं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. लेट अस सी. तर या ठिकाणी तुम्हाला चिन्ह पण बघायला मिळते ब्रिक्सचं. त्यानंतर अमेरिकेबरोबर आपले जे संबंध आहेत तर ते अजून दृढ झाले आहेत. परस्परावरील विश्वास वाढला आहे आणि आंतरराष्ट्रीय समूहामध्ये पण भारताचे स्थान उंचावलं आहे. कारण ऑफकोर्स अमेरिका महासत्ता होती आणि अमेरिकेसोबत जर चांगले संबंध असतील तर त्याचा फायदाच होणार आहे भारताला. आणि मग त्याच्यामुळे हे झालं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण भारताचं स्थान चांगल्या पद्धतीने उंचावलं गेलेलं आहे. तर भारताचे आण्विक धोरण म्हणजेच ॲटॉमिक असेल, अण्वस्त्रांमधलं असेल, तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पण ते पण एक भाग बनलेला आहे आण्विक धोरण. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग याचा अभ्यास तुम्ही इतिहास, भूगोल आणि रसायनशास्त्र यामध्ये केला असेल. तर तुम्ही बघितलंच की साधारणतः जर आपण बघायचं म्हटलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अण्वस्त्रांचा वगैरे उपयोग केला गेला होता आणि ते अतिशय विध्वंसक होते. आणि त्यामुळे स्ट्रिक्ट असे काही नियम घालून ठेवलेले आहेत एकदम कठोर असे, की अण्वस्त्रांचा उपयोग असं कधी पण आपण करायचा नाही किंवा त्यांचा उपयोग करायची वेळ येऊ द्यायची नाही कारण ते खूप जास्त विध्वंसक आहेत. सो त्याच्याशी निगडीत बरेचसे नियम वगैरे आहेत तर ते प्रत्येक देशाला लागू पडतात. आणि त्याच्यानंतर असं आहे की अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. आणि भारताला ऑलरेडी कळलं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही स्थिती आपण पाहिली होती त्याच्यानंतर हे झालं होतं की आपल्या देशाला जर एक प्रबळ बनवायचं असेल किंवा सगळ्या जगाच्या नजरेमध्ये जर हे दाखवायचंय की आपण मजबूत आहोत किंवा दुसरा कुठलाही देश जेव्हा आपल्यावरती हल्ला करेल तर त्यांना माहिती पाहिजे की आपल्याकडे पण अण्वस्त्र आहेत. तर यासाठी भारताने लगेच अण्वस्त्रांची निर्मिती करायला सुरू केली. आणि मग त्यासाठी अणुऊर्जा विभाग, अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा विभाग आयोगाचे पहिले जे अध्यक्ष होते तर ते डॉक्टर होमी भाभा होते. नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला. रिकाम्या जागामध्ये येऊ शकतं. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागचा मुख्य उद्देश असला तरी पण लष्करी क्षमता निर्माण करणं हे पण उद्दिष्ट ऑफकोर्स आहे. म्हणूनच आपण अणुचाचणी केली. 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी केली आणि 98 मध्ये दुसरी अणुचाचणी केली. अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्र सुद्धा आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल, नौदल सक्षम करण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांना हे वापरता यावं. आधी आपण हे रीड करूयात. ठीक आहे, हे रीड करूयात आणि मग वरचं रीड करूयात. भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे म्हणजे आपल्याकडे अण्वस्त्र आहेत. आपल्याकडे ॲटॉमिक जे पण वेपन्स आहेत ते सगळे अवेलेबल आहेत. परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारलेली आहे. जबाबदार म्हणजे काय? कुठेही उपयोग करणार नाही आपण अण्वस्त्रांचा. जेव्हा गरज असेल, अत्यंत आवश्यकता असेल तेव्हाच फक्त केला जाईल कारण ते किती विध्वंसक आहे याच्याबद्दल ऑलरेडी भारताला आयडिया आहेच. तर निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सतत पाठिंबा देतो. निःशस्त्र म्हणजे शस्त्र न वापरता प्रश्न सोडवणं म्हणजेच अगेन शांतता. कारण जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता असावी हीच भारताची भक्कम भूमिका आहे पहिल्यापासून. अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात आणि म्हणून त्यांचा वापर होणार नाही यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत असतो आणि ते वापर रोखणं खूप जास्त आवश्यक आहे. मग त्याचा म्हणजे ते जे अण्वस्त्र आहे त्यांचा वापर रोखण्यासाठी किंवा त्यांचा प्रसार रोखण्यासाठी काय काय करण्यात आलंय. अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा म्हणजे NPT आणि सर्वंकष अणुचाचणी बंदी कायदा या दोन्ही करारातील अटी केवळ बड्या देशांच्याच फायद्याच्या असल्याने विकसनशील देशांवर जाचक निर्बंध घालणाऱ्या असल्याने या करारावरती भारताने अजून पण स्वाक्षरी नाही केली. कारण अर्थात हे जे काही कायदे बनवण्यात आलेले आहेत ते मे बी असतील चांगल्यासाठी सगळ्या देशांच्या. पण जास्तीत जास्त हे कायदे ऑफकोर्स ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे किंवा जे प्रबळ देश आहेत त्यांनी बनवले असल्यामुळे ते त्यांच्या कलाने बनवले गेलेले आहेत. आणि त्यामुळे असं होते की जे इतर देश आहेत जे थोडेसे अविकसित असतील किंवा विकसनशील असतील म्हणजे विकासाच्या मार्गावर असणारे आहेत फॉर एक्झाम्पल भारत, ब्राझील तर यांच्या कलाने थोडेसे ते नाहीयेत आणि त्यामुळे बरेचसे देश हे मान्य करत नाहीयेत हे सगळे करार वगैरे की कधी अणुचाचणी करायची किंवा कधी अण्वस्त्र वापरायची
किंवा अण्वस्त्र बनवायची की नाही बनवायची, हे सगळं ते एक्सेप्ट करत नाहीयेत आणि भारताने पण अजून त्या करारावरती स्वाक्षरी नाही केली आहे. तर परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आपण आढावा या पाठामध्ये घेतलेला आहे. तर पुढच्या पाठामध्ये आपण भारताची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला भारताबद्दल पूर्ण माहिती या पाठांमधून मिळतीये. जी की अर्थात आता तर उपयोगी आहेच, म्हणजे तुम्ही शिकताय तर आहेच, पण पुढे जाऊन पण तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. सो आय होप की तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडत असतील आणि हा पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच आपली स्पार्क सीरीज जी आहे तर ती चालू राहील. So thank you so much for watching and see you in the next video. Bye.